मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम आहेत। जरांगे यांच्या यात्रेचा मार्गही ठरलेला आहे। 28 तारखेला मनोज जरांगे मुंबईत पोहोचतील। आम्ही हिंदूच आहोत, गणेश भक्तांना त्रास होणार नाही असं आश्वासन जरांगेंनी दिलंय। हा मार्ग कसा असेल आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। 27 ऑगस्ट म्हणजे उद्या अंतरवाली सराटीतून मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतर शहागड फाटा, साष्ट पिंपळगाव, आपेगाव, पैठण कमान मार्गे घोटण, शेवगाव, मिरी नाका मार्गे पंढरी पूल, अहिल्यानगर बायपास मार्गे नेप्ती चौक, आळे फाटा, शिवनेरी किल्ला। 27 ऑगस्टचा मार्ग असेल। जुन्नर इथे मुक्काम असेल त्यांचा 27 ऑगस्टला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला सर्वप्रथम शिवनेरी किल्ल्यावर दर्शन होईल। त्यानंतर राजगुरुनगर, खेड, चाकण मार्गे तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी मार्गे ते मुंबईमध्ये पोहोचतील आझाद मैदानावरती। त्यानंतर चेंबूर मार्गे ते मुंबईच्या आझाद मैदानावरती पोहोचणार आहेत। त्यांच्या मागण्याही बघूया। मराठा कुणबी एक आहेत हा अध्यादेश काढावा, हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेटियर लागू करावं, ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरेही घ्या, मराठा आंदोलकांवर गुन्हे सरसकट मागे घ्या, आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या, माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ द्या। अनेक मागण्या त्यांनी लावून धरल्या। जोरदार आहे। मराठी आता घरात झोपत नाहीत। निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे। आता नाही तर कधीच नाही। ही संधी आहे समाजाच्या लेकराचं पिढ्यानापिढ्याचं कल्याण करायचं, समाधानी सुखी करण्याचं। मराठा आणि कुणबी एक हे आता नोंदी निघाल्यात। दुसरं हैदराबादचं दस्तऐवज आहे सरकारी नोंदीचा, हेही मराठ्याला सरकारला दोन्हीला माहीत झालंय। त्याच्यामुळं हैदराबाद सातारा संस्थांचं गॅझेटियर आहे, पश्चिम महाराष्ट्र सगळा बसतो। हे ज्यावेळेस माहीत झालं ना त्यावेळेस यांच्या लक्षात आलं की आता मराठ्यांना कायदेशीर रास्त मागणी त्यांना द्यावं लागतंय। मग आता जे वर आलं द्यायचं, मग काही पण कुठाने काढायचे। पण मी हटत नाही ना, मी हटत नाही, मराठा समाज हटत नाही। आरक्षण आता घेणारे, आता बोलायला जागा नाही। वेळ मानवतात दिला। आता तुम्हाला जानेवारी महिन्यात बहुतेक मागं पुढं होईल। तिथं आपण उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस सुरेश धस साहेबाला पाठवलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, म्हणे आत्ताच सरकार स्थापन झाले, 10-20 दिवस झालेत, तुम्ही 2-3 महिन्याचा वेळ द्या, मग आम्ही अभ्यास करायला लावतो शिंदे समितीला आणि घेऊन टाकतो। 7 महिने झाले त्याला, 7 महिने। आता किती वेळ द्यायचा? यांना बोलायला जागा नाही म्हणून काय करायचं, तर आता खोटं नाटक काहीतरी पेरायचं आणि हे करायचं। आम्ही थांबत नसतो। मराठी जागे झाले आता, त्यांना माहिती आहे आता निर्णायक टप्पा आलाय कडे आरक्षणाच्या आंदोलनाचा आता।